तर कसं वाटतं इतक्या दिवसानंतर कोल्हापुरात आल्यावर? तो आला इथे असा थरथर कापत होता तो. बापरे. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. ही भीती आहे कारण त्या क्षेत्राबद्दल आपल्याला नीट माहिती नसते. पहिलं नाटक कुठलं होतं? जेव्हा मला माहिती नव्हतं मी काय करणार आहे तिथे जाऊन. तरी ऐकताना लोकांना असं होतं की आमचं पण एक गाव आहे, ते पण असंच आहे. यामध्ये फारसं करिअर घडत नाही असं त्यांना वाटतं. तर नाही, त्याच्या आत काय दडलंय ह्याची नव्या पिढीला ओळख व्हायला पाहिजे. लोक अक्षरशः पाय धरतात. ते म्हणतात अरे आम्ही बापरे. तुम्हाला नाही नमस्कार करत, आम्हाला विठ्ठल दिसतात. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया पवार. मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर अमल ताशवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. खूप दिवसानंतर आपली भेट होतीये आणि म्हणूनच इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मी एक खास असा मराठमोळा चेहरा आज अमल ताशच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येते. तिच्याबद्दल सगळं इन डिटेलमध्ये आपण बोलणारच आहोत, तिच्याशी गप्पा मारणार आहोत की मराठमोळा चेहरा नेमका कोणाचा आहे. ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप अभिमानानं सांगावंसं वाटेल की ती आमच्या कोल्हापूरची आहे. बरं, पन्हाळगडाच्या पायथ्याशी वाढलेल्या एका छोट्याशा गावात वाढलेली अशी ही कलाकार यासाठी म्हणतेय कारण आमच्या कोल्हापुरात वाढल्यानंतर, शिक्षण सगळं कोल्हापुरात घेतल्यानंतर सध्या पूर्ण वेळ पुण्यात राहून नाटक आणि लोककलेच्या माध्यमातून आपली कला ती जनमानसात आणतीये. तसं पाहायला गेलं तर तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की सध्या तिचा कीर्तावणी या म्युझिकल शोला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. बरं, आणखी पुढे सांगायचं तर तिचा इंडिव्हिज्युअल जो शो आहे बांधारीचे बाय ग, याला सुद्धा प्रेम मिळतंय. तर तुम्ही ओळखला असालच आज आपल्यासोबत कोण आहे. तर आज अमल ताशच्या आपल्या कट्ट्यावर गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहे रुचिका खोत ताई. नमस्कार. आणि रुचिता ताई, तुझं मनापासून स्वागत आहे अमल ताशच्या कट्ट्यावर. तसं पाहायला गेलं तर आमचा अमल ताश सुरू करून आता 1 वर्ष पूर्ण होईल आणि नवीन वर्षाच्या या सुरुवातीलाच आज तुझ्यासारख्या चेहऱ्यानं सुरुवात करता आली याचा मला खूप अभिमान वाटते. आणि त्यातल्या त्यात तू आपल्या कोल्हापूरची, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जुळून आल्यात आपल्या. त्यामुळे खूप छान वाटलं तुला भेटून. आणि ह्या गप्पा मुळातच काय आहे की अमल ताश सुरू करण्यामागचं जे प्रयोजन होतं ते माझ्या व्यवसायातून ज्या मराठी लोकांशी मी जोडतीये, मग ते कुठलेही कॅटेगरी मधले जरी असले, म्हणजे अगदी मराठी वस्त्र संस्कृती जपणारे किंवा मराठी कलाकार, तर मराठी लोकांसोबत माझं खूप छान जुळतं. आणि मग मी असा विचार केला की का नाही यांच्यासोबतच्या गप्पा आपण एक युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन यावं. आणि म्हणून मग अमल ताश या युट्यूब चॅनलचा प्रवास सुरू झाला. तर असं आहे हे माझं छोटंसं अमल ताश, ते आता मोठं होऊ पाहतंय. तर मी पहिल्यांदा तुला रिक्वेस्ट करेन की तुझ्या सुद्धा फॅन फॉलोअर्सना, तुझ्या चाहत्यांना अमल ताश तू सुद्धा सबस्क्राईब करायला नक्की सांग. नक्की नक्की नक्की. सगळ्यात पहिल्यांदा तर खूप धन्यवाद. इतक्या कौतुकाने, इतक्या प्रेमाने तू मला बोलवलंस आज इथे. आज आपण Yes. दिवसभर एक वेगळं काम सुद्धा केलंय. अगदी हो. खूप मजा आली आहे मला ते करून. आणि अर्थातच आपण संपर्कात नव्हतो, आज पहिल्यांदा हो, भेटतो हो. आपण, पण इतके दिवस आपण फोनवर बोलतोय, त्यातून कळतंय तुझं मराठीवर असणारं प्रेम आणि Yes. माझं पण मराठीवर प्रेम आहे. असल्यामुळं आणि हे कशामुळे झालं, पटकन जुळतं. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कनेक्ट झालोय. असंच इंस्टाग्रामवर बघत असताना तुझा तो गणपतीच्या काळातला तो एक व्हिडिओ आहे, तू स्वलिखित केलेलं एक गाणं होतं. तर ते मला इतकं आवडलं आणि त्याच वेळेला मी विचार केला की बाबा या मुलीसोबत आपण छान काहीतरी करू शकतो. आणि ते आज घडलंय आणि खूप छान आपली ओळख तर झालीच आहे. आणि अमल ताशच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आपण एकमेकींचे विचार तर पोहोचूच, पण तुझं नेमकं काय, कशा पद्धतीनं तुझं काम आहे, तुझे नाटक किंवा तुझा आतापर्यंतचा प्रवास, याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर काय वाटते, आता तू पूर्ण वेळ पुण्यात असतेस, तर कसं वाटतं इतक्या दिवसानंतर कोल्हापुरात आल्यावर? अर्थात कोल्हापूरला आल्यावर तसंच वाटतं जसं आपण आईच्या घरी गेल्यावर वाटतं. अगदी. कोल्हापूर बद्दल ओढ कायम आहेच. म्हणजे आपण जगात जाऊन कुठेही राहा, तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या बेडवर जाऊन कधी आपण झोपेन असं जसं होतं आपल्याला, हो, हो, तसं हो. जग फिरलं तरी कोल्हापुरात परत यावंसं वाटतं. वाटणारच. त्यामुळे ओढ असते बाबा. नक्की. आणि एक गोष्ट मला जाणवते, कोल्हापूरकरांची आपली भाषा आहे पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे जेवलास काय वगैरे असं नसतं ते, की आपण प्रत्येक गोष्टीला लावतो चल की, उठ की, बस की, हे जे आहे ना. अजून चिकट आहे आपल्या तर भाषेला, हा. किती आपलंय. आणि पण तुझ्या बोलण्यात असं पटकन, म्हणजे तू आता पुण्यात असतेस, तर पुण्यात गेल्यानंतर लगेच कारण तुझे इतके मी व्हिडिओज पाहिलेले आहेत सोशल मीडियावर, तर असं वाटलं नाही की पुण्यात गेलीस की तू पुण्याची होऊन जातेस. आणि कोल्हापुरात मी आज दिवसभर तुझ्या सोबत आहे, तर मला तू कम्प्लीट कोल्हापूरची वाटलीस. बरोबर. तर ती भाषा सुद्धा आपल्या इतकी चिकटून राहिली आहे ना
त्याच्यामुळे माणूस लगेच ओळखतो की बाबा ही पुण्यात राहिली असेल पण ही कोल्हापूरचीच आहे. नाही, आणि जाणीवपूर्वक मी ती जाऊ देत नाही रादर ती कुठलाच नाही जायला कोल्हापूरकर कारण जाऊ आपल्या देणार. बोलीभाषेनं चिक्कार दिलाय आपल्याला. अगदी हो, अगदी. हो. तुझं पूर्ण शिक्षण मग कोल्हापुरातच झालं? माझं पदवीपर्यंतचं शिक्षण कोल्हापुरात झालं. मी BA मराठी साहित्य आपल्या विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला केलं अच्छा. आणि त्याच्यानंतर मी MA साठी पुण्याला गेले. ओके. आणि याच्यानंतर मग तुझं नाटकात तिथून सुरुवात झाली का नाटकांची? आणि पोस्ट किंवा ग्रॅज्युएशन मी ड्रामॅटिक्स मध्येच केलं, नाटकातच MA केलेलं आहे. ओके. त्याच्या आधी पण मी नाटक करायचे. इथलेच कोल्हापुरातले हिमांशु स्मारक नावाचे माझे सर आहेत, त्यांनी मला ललित कला केंद्रात ढकलून दिलं. तेव्हा मला माहितही नव्हतं मी काय करणार आहे तिथे जाऊन. असं पूर्ण वेळ नाटक करता येतं का, याचं करिअर होत असतं का कधी, हे मला जसं कुतूहल होतं तसं घरच्यांनाही होतं. पण सरांच्या विश्वासावर जे काही मला पाठवलं पुण्याला ते मी रमले तिथे आणि मला कळलं, मग माझं मला कळत गेलं हळूहळू की आपण काय करू शकतो. बरोबर. म्हणजे मला एक गोष्ट इथे जाणवली, म्हणजे तुझी पिढी काय किंवा माझी पिढी काय, म्हणजे आता एक 10 वर्ष जर मागे गेलो आपण, तर आपण मराठी माध्यमात वाढलेली सगळी मुलं आहोत. तर कधी आपल्याला या गोष्टीची भीती नाही वाटली की माझं पुढे जाऊन करिअर काय असणार आहे? जे होईल ते होईल, तेवढं आपल्या भाषेवर आपलं प्रभुत्व म्हणता येणार नाही, पण असं वाटत होतं की यात आपल्याला काहीतरी नवीन करता येईल. म्हणजे आताच्या मुलांमध्ये जे काही रॅट रेस चालू आहे ते पाहता आपली पिढी वेगळी होती. तर तुला असं लहानपणी कधी वाटलं होतं का ते पुढे जाऊन मराठी या विषयाशी निगडीतच या करिअरमध्ये येशील? मला खरं तर वाटलं नव्हतं. माझ्या भोवतीची सगळी माणसं त्यांनी माझं कंडिशनिंग असं करून ठेवलं होतं, इन्क्लुडिंग माझे आई बाबा, की तुला ऑफिसर बनायचंय कुठलं तरी. म्हणजे मी BA ला असताना मी जे इथं काही पहिलं आणि शेवटचं नाटक केलं होतं राज्य नाट्याला, तर ते एकतर मला पहिल्यांदा करायला मिळालं होतं. खूप वर्षांची इच्छा होती की मला आता फुल फ्लेश 2 अंकी नाटक करायचंय. मला याआधी एकांकिका पण मिळाली नव्हती. मला 2 अंकी नाटक मिळालं, असं झालं की किती मस्त आहे हे, आणि पण हे आपलं शेवटचं आहे, आता मग आपण अभ्यास करणार. बरोबर. पण नाही माहिती, बाबांनी मला अचानक विचारलं त्या नाटकातलं काम बघून की तुला खरंच करायचंय का? ते हो म्हणाले मी, आणि ते सुरू झाली गाडी, ते थांबलीच नाही. मलाही म्हणजे आता मला आठवलं, लहान असताना माझंही स्वप्न होतं. माझं स्वप्न म्हणजे बदलत होतं प्रत्येक वर्षी, पुढचे येत गेले की स्वप्न बदलताना तसं ते बदलत होतं. त्यामुळे 6वीत असताना मला वाटत होतं की मला वकील व्हायचंय. त्याच्या पुढे गेल्यानंतर मग असे वेगवेगळे बदलत गेले. पण एक गोष्ट मला जाणवली की जेव्हा मी 5वीत होते तेव्हा शाळेत एक वक्तृत्व स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या आणि शाहू महाराजांबद्दल बोलायचं होतं. तर तेव्हा त्या स्पर्धेत लहान गटामध्ये माझा पहिला नंबर आलेला. आणि त्यावेळेला मला जसं तुला घरात विचारलं तसं मला विचारलं होतं की एवढं भाषणात पहिला नंबर आलाय, फक्त मराठी विषयातच पुढे जायचंय का, बाकीचे पण विषय आहेत? असं बघायला तर माझं गणित कच्चं आहे, विज्ञान कच्चं आहे. तर तुझी मराठी शाळा कुठली होती? माझी मराठी शाळा माझ्या गावातली. ओके. विद्या मंदिर निकमवाडी. माझ्या पायथ्याचं जे माझं गाव असं तूच कौतुकाने म्हणली आहेस, तर ते माझं निकमवाडी गाव. आपल्या शाळांची नावं पण किती छान असायचे ना, विद्या मंदिर अगदी साधी, गावाचं नाव. माझ्या शाळेचं नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल. असे सगळे ऐकताना एवढे मोठं शाळेचं नाव असं पण होतं. त्याच्यामुळे मराठी शाळांबद्दल फार वेगळंच अप्रूप असतं. तर हे सगळं तुझा जो प्रवास चालू झाला, म्हणजे नाटकाचा प्रवास इथून पुढे चालू झाला पुण्यात गेल्यानंतर, पहिलं नाटक कुठलं होतं? पुण्यात गेल्यानंतरचा, पुण्यात गेले तेव्हाचं पहिलं नाटक काही माझं असं बाहेर करण्याचं नाटक नव्हतं. कारण मी ललित कला केंद्रात जिथे शिकायला गेले तिथे 3 वर्ष नाटक शिकायचं गप्प, बाहेरची कुठली कामं आलेली करायची नाही. बाहेर तुम्हाला किती छान रोल ऑफर झाले तरी ते करायला जायचं नाही. फक्त इथे त्या गुरुकुलात जे काही असतं, छान आमची इमारत आहे छोटीशी ललित कला केंद्राची, वेगवेगळे शिक्षक शिकवायला येतात तिथे, जगभरातून येतात आणि असं नाही की फक्त देशातूनच येतात. आणि तिथे काय होतं, ते 3 वर्ष फक्त आत घ्यायचं. त्याच्यामुळे वेगळं असं बाहेरचं नाटक काही मी पहिलं केलं नाही. मुळात सगळ्यात पहिली गोष्ट बेसची, मी नाटकं बघितली भरपूर, जे की नाटकाच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते. तुम्ही कितीही लेक्चर करा प्रॅक्टिकलचे, थिअरीचे, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात प्रयोग बघत नाही तोपर्यंत नाटकाचं शिक्षण होत नाही. लाईव्ह परफॉर्मन्स पण कळत नाही. करायच्या आधी मी बघितली खूप सारी नाटकं, आणि तिथे गेल्यावरचाच पहिला परफॉर्मन्स आमचा होता विद्रोही कवितांचं मिश्रण करून एक परफॉर्मन्स बसवला होता सगळ्यात पहिला. वेगवेगळ्या मराठी कवींच्या त्यात कविता होत्या आणि तो परफॉर्मन्स आम्ही पहिला केला होता. अरे वा. या तुमच्या ज्या क्षेत्रात म्हणजे नाटक असेल, चित्रपट असेल, तर अशी भीती सुद्धा मी माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींकडून ऐकली आहे जे या क्षेत्रात आहेत,
यामध्ये फारसं करिअर घडत नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे बऱ्याच फॅमिलीमध्ये मी असंही पाहिलंय, तो होय तो चित्रपटात काम करतोय, कधीतरी त्याला मिळतो तेवढाच त्याचा पगार असतो. मला नाही वाटत त्याचं काही भविष्य फार मोठं असेल. तर ही एक भीती आहे आणि जे नवीन कलाकार आहेत त्याच्यामुळे ना पुढे येत नाहीयेत या भीतीमुळे. तर हे तितकं खरं आहे का? ही भीती आहे कारण त्या क्षेत्राबद्दल आपल्याला नीट माहिती नसते. आता ऑब्व्हियसली मी सुरुवातीला यात उतरत होते आणि माझे आई बाबा उतरू देत नव्हते कारण ही भीती होती, आजही आहे बऱ्याच ती भीती जणांना. दूर करण्यासाठी आपण ती प्रत्यक्ष प्रक्रिया अनुभवावी तरी लागते किंवा त्या प्रक्रियेतून अनुभवातून पुढे गेलेला एक माणूस तरी आपल्या जवळ कोणीतरी असावा असलं लागतं. पाहिजे. त्याशिवाय ते घडत नाही. नुसतं आज मी ऑडिशन देत सुटले मुंबईला जाऊन राहून तर माहिती नाही की मला किती लॉंग लाईफ काम मिळेल आणि कामाची शाश्वती किती राहील. म्हणजे हो मला मिळणार नाही का आज तर काम मिळेल कुठल्याही मुलीला जाऊन. तिच्याकडे बाबा थोडं स्किल सेट असेल, छान दिसत असेल, कॉन्फिडंट असेल, बोलता छान येत असेल, संवाद फेक छान असेल, इतकं बेसिक असेल तर तिला सिरियल मध्ये काम मिळू शकतं का? हो आजही मिळू शकतं. ते कोल्हापुरातही मिळतं, बरोबर. पण आज काम मिळणं आणि कंटिन्युअसली काम मिळत राहणं यात फरक आहे. किंवा मला फक्त अभिनयच येत असेल आणि मी कोणीतरी काम देण्यावर अवलंबून असलो तर मला ऑब्व्हियसली मला सतत अवलंबून राहावं लागेल कामासाठी. बरोबर बरोबर. तेच माझा असा विश्वास आहे की तुम्ही एखाद्या ड्रामा स्कूलमध्ये जाता, ललित कला केंद्र असेल किंवा NSD सारखी दिल्लीची मोठं इन्स्टिट्यूट असेल, ह्या आपण संस्थांमध्ये किंवा शाळांमध्ये नाटकांचा जातो तेव्हा आपल्याला अखंड, आता ही अतिशयोक्ती वाटेल पण अखंड आयुष्याचा कॉन्फिडन्स या शाळा देतात नाटकाचा. की तुम्हाला स्वतःला ओळखण्यापासूनच ती प्रोसेस सुरू होते की तू काय करू शकतेस, तू लिहू पण शकतेस का, तुझ्यात डिरेक्टर आहे का, तुझ्यात अभिनेत्री खरंच आहे का, का तू टेक्निकल गोष्टी जास्त चांगल्या सांभाळू शकतेस, नाही तू लाईट चांगला करू शकतेस का, मेकअप मध्ये तुझा हात आहे, की तू डिझायनिंग चांगलं करू शकतेस. बरोबर. असे चिक्कार गोष्टी करून घेतल्यामुळं बॅकस्टेज पासून ते ऑनस्टेज पर्यंत आणि अकॅडमिक सुद्धा की नाही ह्यातलं काय नाही पण तू अकॅडमिक मध्ये चांगलं नाव करू शकशील किंवा काम करू शकशील चांगलं. तर एखादी शाळा असे अनेक रस्ते उपलब्ध करून देते, आपल्याला दाखवते की तुम्ही या मार्गाने जाऊ शकता पुढे. आणि मग म्हणून असं म्हणतात की थिएटर स्कूलमध्ये किंवा नीट थिएटर, इन्फॉर्मली सुद्धा नीट थिएटर शिकलेली माणसं, कलाकार लंबी रेसके घोडे होऊ शकतात. तर तो कॉन्फिडन्स आपल्याला या गोष्टी देतात. आपण जर उठून करायला गेलो मध्ये नाही होऊ शकत, भीती वाटण्यासारखं नक्की आहे. बरोबर. आणि एक म्हणतात आपल्याकडे आवड असली तर ती सवड निघते. मुळात आपल्यात उपजत जे गुण आहात ते सारखं पुश करायला नाही लागत, ते आपला आपोआप ज्या त्या वेळेला बाहेर येत राहतात. त्याच्यामुळे आपल्यालाच ते शोधावं लागणार आहे. आणि अगेन आपण जसं मगाशी बोललो की आपल्या कामावर विश्वास असला, कष्ट करण्याची तयारी असली आणि सातत्य असलं, कन्सिस्टन्सी सगळ्यामध्ये फार महत्वाची आहे. हो हो, अगदी अगदी. तर हे सगळं चालू असताना मी तुझ्या कीर्तावणी या म्युझिकल शो बद्दल खूप ऐकलंय सोशल मीडियावर. आता ते खूप छान आहे. सोशल मीडियाच काय तर महाराष्ट्रभर त्याचे फार शोज चालले आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? कीर्तावणी हे सध्याचं आमचं नुकतंच आलेलं लाडकं बाळ आहे, ज्याचे 22 प्रयोग आम्ही नुकतेच केलेत, आता चालूच आहेत आणि परवा दिवशी 23वा प्रयोग आहे. ओके. तर कीर्तावणी याच्या हा एक म्युझिकल शो आहे. कीर्तावणी ज्ञानोबा ते तुकोबा अशी 700 वर्षाची परंपरा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अर्थातच ही अवघड गोष्ट आहे की 700 वर्षाचा आवाका तुम्ही 1.5-2 तासात मांडणार. तर आम्ही फक्त म्हणतो की आम्ही पोस्टर दाखवायचा प्रयत्न करतो, आम्ही ट्रेलर पण नाही दाखवत. आणि ती तुकारामांपर्यंतच येऊन थांबत नाही गोष्ट, तर ती साने गुरुजींचा जो विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा आहे, म्हणजे देश स्वतंत्र झाला, कायदा येऊ घातला, तरी पंढरपुरातलं पांडुरंगाचं मंदिर सगळ्या जातींसाठी आणि सगळ्या माणसांसाठी खुलं नव्हतं. ओके. त्यासाठी साने गुरुजींनी एक वेगळा संग्राम केला, एक वेगळं उपोषण केलं आणि सगळं हाणून पाडून मग महाराष्ट्रातल्या रात्र देशातल्या सगळ्या बांधवांना आपल्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची हक्क मिळाला, मुभा मिळाली. तर नुसतंच कसं भक्तीपुरता वारकरी संप्रदाय मर्यादित नाहीये किंवा परमार्थापुरता वारकरी संप्रदाय मर्यादित नाही. आज कीर्तनासारखा फॉर्म आहे जो वारकरी संप्रदायाचे महती सांगतो, त्याच्यातलं ज्ञान सांगतो, संतांचे अभंग सांगतो, त्यांची विश्लेषण सांगतो. पण या सगळ्या पलीकडे जाऊन सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात, वैचारिक क्षेत्रात वारकरी संप्रदायाचा काय वाटा आहे, काय महत्वाचा रोल आहे. आणि हा सगळा इतिहास नाहीये, हे सगळं आजच्या घडीला ज्या ज्या क्षेत्रांमध्ये गडबड गोंधळ आज चालू आहे, राजकीय सामाजिक, त्या सगळ्यावर भाष्य करणारे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे हे सगळे मुद्दे आहेत संत साहित्यामध्ये, परखड भाष्य करणारे आहेत जे सगळे.
डोळ्यात अंजन घालणारे आहेत. अगदी. तर या अँगलनं सुद्धा संत साहित्य आलं पाहिजे लोकांसमोर, आणि आमच्या पिढीला किंवा आपल्या नंतरच्या पिढीला असं बोर वाटू शकतं, जुनं मराठी आहे, प्राकृत मराठी आहे, की हे काय लिहिलं आणि हे कोणाला कळणार. तर नाही, त्याच्या आत काय दडलंय ह्याची नव्या पिढीला ओळख व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही जबाबदारीनं हे करू पाहतोय. छोटस असलं तरी आज ते लोकांना आवडतंय. अगदी अगदी. पण अशी पण एक भीती वाटते की हल्ली ट्रेंडचा फार जमाना आहे, म्हणजे एखादी गोष्ट फार दीर्घकाळ चालेल याची शाश्वती नाहीये. तर ह्या अशा पद्धतीच्या शोज ना, असे बरेचसे शोज सुदैवाने खूप लोक त्याला प्रेम करतायत महाराष्ट्रातून, आणि हे चालू आहेत, ह्याचा आनंद आहेच. पण याची भीती पण वाटते की हे थोड्याच काळासाठी असणार आहे का, हे ट्रेंड पुरतं मर्यादित असणार आहे का, तुला काय वाटतंय? माहित नाही, लोकांच्या आवडीनिवडी बदलत जातील. पण मला कीर्तवणीबद्दल एक आत्मविश्वास नेहमी आहे. जर 700 वर्ष झाली तरी लोकांना ते भावतंय, जर मी जिवंत असेपर्यंत ते नक्की भावेल. अगदी अगदी. त्याच्यापुढे ते काही वर्ष भावेल, पण मला ते सांगायची, शेअर करायची संधी मी जिवंत असेपर्यंत तरी असेल असं मला वाटतं. आणि अजून एक दुसरी गोष्ट, हे नाही चाललं तरी आम्ही दुसरं नाटक नवं उभं करतोच. बरोबर. एक नाटक संपलं की आपलं काम संपत नाही. बरोबर. किंवा एक रुळायला लागलं की लगेच आम्ही दुसरं करायला घेतोच. लोकांच्या आत्ताच्या आवडीनिवडी काय आहेत, फक्त लोकांच्या आवडीनिवडींचाच अनुनय नाही, तर आत्ता आजूबाजूला चाललंय काय, त्याचा सेन्स आहे का, विचार करायला लावतं का आपलं नाटक. प्रबोधन नाही म्हणत आहे मी, स्पून फिडिंगची गरज नाही आहे दरवेळी प्रेक्षकांना, पण काहीतरी म्हणू पाहते का आपलं नाटक, काही म्हणायचं आहे का त्याला. हा आमच्या नाटकांचा कायम महत्वाचा विषय राहिलेला आहे. आणि दरवेळी आपल्याला असा नवीन ऐवज मिळतच असतो. नव्या पिढ्या येतील तसे नवे प्रश्न उभे राहतात. बरोबर. त्यांना हवे असणारे विषय आपण मांडूच शकतो. त्यामुळे याला मरण नाहीये. ते आहेच. आणि हे सुदैवाने असंच चालू राहणार आहे याची एका बाजूला असा आनंदही आहे. असा प्रेक्षकांबद्दलचा कुठला किस्सा आहे का, कुठल्याही नाटकांबद्दलचा, की ते त्यांना भारावून सोडणारे तर नक्कीच असणार आहे, पण प्रत्येक एका कलाकाराच्या ठेवणीत एक तरी असा प्रेक्षक असतो की तो कायमस्वरूपी लक्षात राहणार असतो. तर असा कुठला प्रेक्षकाच्या बद्दल सांगावंसं वाटतंय का? प्रेक्षकांचे खूप किस्से आहेत बरं का, पण मला एक किस्सा आज इथं सांगावा वाटेल. मी तो असा पब्लिकली अजून कुठे सांगितला नाहीये. साधारण हा किस्सा संगीत कमलिकी सत्व परीक्षा नावाचं आम्ही एक संगीत नाटक करायचो. त्यात मी एक मध्यवर्ती भूमिका करायचे, कमली नावाची, जिची भाषा साधारण त्या कॅरेक्टरची बिहारी एमपीची अशी हिंदी लहेजा होता तो. आणि खूप त्या पण नाटकाला आमचं खूप प्रेम मिळालं, इतकं की आज सुद्धा आम्ही कीर्तनाच्या प्रयोगाला जेव्हा जातो किंवा बाकीच्या नाटकाच्या प्रयोगाला जातो तेव्हा मला एकतरी माणूस असा भेटतो की तू कमली केलं होतंस का. साधारण 4-5 वर्ष झाली आणि त्या नाटकाला. तर मी युवा महोत्सवाच्या निमित्तानं पुणे विद्यापीठाच्या एका केंद्रात परीक्षणाला गेले होते, एकांकिकांच्या आणि लघुनाटिकांच्या परीक्षणाला गेले होते. तिथं एका संघाचं सादरीकरण झालं आणि ती सगळी मुलं आली भेटायला, तर ती छान भेटून गेली. नंतर सुद्धा बक्षीस समारंभानंतर ती मुलं मला परत भेटायला आली आणि त्यांना असं म्हणायचं होतं की हा एक जण आहे, याला ताई तुझ्याबरोबर फोटो काढायचा आहे. तर मी म्हणलं हा फोटो काढण्यात काय काढूया. तो आला इथे असा, थरथर कापत होता तो, बापरे, डोळे पाण्याने भरले होते आणि त्याला कोण आनंद झाला होता माहित नाही मला. म्हणजे मला तरी इतकं कोणाला भेटून कधीच आनंद नाही झाला बाबा. आणि मला असं झालं की बापरे, आपल्याला भेटून यायला काय म्हणून खूप नवल वाटून माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळी. तर त्याने फोटो काढला, छान फोटो काढला मी त्याच्याबरोबर. तर पोरं पुन्हा म्हणाली, अगं ताई तो एक गोष्ट तुला सांगतच नाहीये. तर त्याने आता मी आधीची एक गोष्ट सांगते याला जोडून असणारी. माझा एक मित्र आहे, तो त्यांच्या कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत होता. तर त्याने मला एक दिवस फोन केला की काय रुचे पोरं तुझ्या वॉलपेपर लावायला काय ते चेष्टा करू नको, कामात आहे मी, काय ते कामात नाही. तो म्हणाला मी सिरियसली सांगतो तुला. म्हणलं हा, म्हणाला मी तुला फोटो पाठवतो. आणि त्याने लिटरली एका मुलाच्या हातात एक फोन आहे आणि त्या फोनवर वॉलपेपर आहे असा एक फोटो पाठवला. म्हणून सोडून दिलं मी. तर त्या मुलांनी मला तेव्हा सांगितलं, बॅक टू तो सगळा मुलांचा गोळका, की अगं याच्या वॉलपेपरला गेले 1.5 वर्ष तुझा अरे बापरे फोटो आहे.
आणि तो म्हणाला की असं काही मला वेगळं फिलिंग नाही आहे तुझ्याबद्दल, पण मला तुझ्या कामाबद्दल आदर अरे वाटतो. सही. किती वर्षांचा म्हणजे होता तो? असं नाही की क्रश आहे, नाही तरी पण मलाही आवडते, म्हणजे तसं असायलाही काही काय हरकत नाहीये, पण पण ही भावना इतकी की मला कामाबद्दल. कामाबद्दल आदर आहे. एक्झॅक्टली. आणि मी कमलीचे 5 प्रयोग बघितलेत. एकतर झाले त्याचे 13च प्रयोग. त्याचे बर. 9 प्रयोग होऊ शकतात आणि त्यातले 5 त्या मुलानं बघितले होते. आणि मला झालं की काय म्हणे खरंच. इतकं ते माझ्यासाठी खूप लक्षात राहणार. आणि खरोखर हे माझ्याही लक्षात राहील. म्हणजे असं वर्ष एक नाटक बाकी सेलिब्रिटींचे फोटो असतात मुलांच्या, पण बरोबर. नाटक करणाऱ्या एखाद्या मुलीचा फोटो का असेल? सही. तर हे मला खूप समाधानाची गोष्ट वाटली अगदी. होती. आणि आधी मला वाटायचं की मला सिरियल करायची, मला स्क्रीनवर तेव्हा मला वाटायचं आधी की मला सिरियल करायची, मला स्क्रीनवर दिसायचं, कारण मी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचेल. पण आज उलट आहे. आज मला याचा जास्त अभिमान आहे की मी सिरियल करत नाही तरी मी महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचते. आणि सिरियल करत असते तर मध्ये एक काच असते त्यांच्या आणि माझ्या चेहऱ्याच्या मध्ये. अगदी. आज आम्ही असे भेटतो. आज कीर्तनाचा प्रयोग झाल्यावर Live बायका shows मिठ्या असतात. मारून स्वामीराज जो माझा मित्र आहे, या नाटकात आम्ही एकत्र काम करतो, लोक अक्षरशः पाय धरतात. ते म्हणतात अरे आम्ही बापरे. तुम्हाला नाही नमस्कार करत, आम्हाला विठ्ठल दिसला. आता हे आम्ही कौतुक म्हणून नाही, हे मी अनुभव म्हणून घेतले. सांगते. आजी आजोबा असतात 70 वर्षाचे, डोळे भरून वाहत असतात, रडत निघून अरे जातात बापरे. हातात हात घेऊन. बऱ्याचदा असं होतं की प्रेक्षक उठतच नाही आहेत समोरनं, प्रयोग संपलाय उठा असं करावं लागतं. आणि पावणे 2 बापरे. तासाचा सलग प्रयोग आहे, आम्ही मध्यंतर घेत नाही. हो तरी सुद्धा इतका छान अनुभव येतो या बाबा, माझ्या सगळ्याचा. अंगावर काटा येतो ऐकल्यावरच. तर खूप समाधान आहे या सगळ्यात, खूप खूप मस्त. जास्त. कोल्हापुरात कधी होणार आहे? कोल्हापुरात आता मनावर घेऊयात आपण लवकरच, कारण खूप लोक हो विचारतात. विचारत असणारच आहेत, पण मला पण उत्सुकता लागली आता आणि नक्की येईन मी त्या प्रयोगाला सुद्धा. तर अजून एक तुझा बांधारीचं बायग नावाचा इंडिव्हिज्युअल जो शो आहे, तो नेमका काय आहे, कशाबद्दल आहे? मग अशी आपण मराठीबद्दल बोलत होतो आणि आपल्या बोलीभाषेबद्दल सुद्धा बोलत होतो. बांधारीचे बायग हा सगळा माझी पन्हाळ्याच्या मुलखातली भाषा आहे. बर. मसाई पठार ते वाघबीळ घाट असा एक मोठा पट्टा, पन्हाळ्याच्या डोंगरालगतचा खालचा जो टप्पा आहे तो अखंड टप्पा बांधारी म्हणून ओळखला जातो. तर त्या सगळ्या भूमीला समर्पित केलेला माझा सोलो पीस आहे. ओके. त्यात सगळी आमची निकमवाडीची आणि पन्हाळ्याच्या आसपासची भाषा बोलली जाते. त्यात माझे लहानपणापासूनचे मित्रांचे, वेगवेगळ्या आजी आजोबांचे, काका काक्यांचे किस्से आहेत. अरे वा. जे की फक्त किस्से नाहीयेत किंवा जी फक्त भेटलेली माणसं नाहीयेत, तर ह्या सगळ्यांमधनं जीवनाची काही अशी मूलभूत गोष्टी सांगून गेलेत ती माणसं की हे आहे, हे खरं आयुष्य हे होतं. आता कसे आपण सगळे धावपळ करतोय, कशाचा तरी मागे लागलोय, पण ह्याच्या सगळ्या अशा मुळाशी असलेलं कुठंतरी एक छान निसर्गाला जोडलेलं गाव, जे शांत होतं, जिथे श्वास घेण्याची स्वच्छ हवा होती, ते कुठंतरी चाललंय मागे मागे मागे. या सगळ्याची आठवण आहे एकतर. आणि जो आता आपण निसर्गाचा सगळा विध्वंस सगळ्या बाजूने सुरू केलेला आहे, सगळ्याच बाजूने, तर इकडे जाणारी सगळी गावं, मग भलेही ते माझ्या गावाचं सगळं वर्णन असलं, माझ्या गावातल्या माणसांच्या गोष्टी असल्या, तरी ऐकताना लोकांना असं होतं की आमचं पण एक गाव आहे, ते पण असंच आहे. कसं रिप्रेझेंट करशील तुझ्या माझी. गावाला त्यातून? म्हणजे ती भाषा, आता एवढं आपण त्याच्याबद्दल बोलतोय, तर एखादं वाक्य किंवा एखादं असं काही पटकन तुला सांगावंसं वाटेल की बाबा तुझ्या भाषेत, गावाच्या भाषेत. गावाच्या भाषेत काय सांगणार, म्हणजे हा ते किस्से असतील, किस्स्यांच्या बाबतीत तू बोलत असशील. आज दुपारीच आपण बोलत बसलो होतो आणि त्यावेळेला आजीने एक किस्सा सांगितला, तेव्हा तू इथे म्हणालीस की मी बांधारीच्या बागेमध्ये घालेन. तर ते कशा पद्धतीने घालतेस तू? म्हणजे मला ती फार क्युरिओसिटी वाटते. ती आजी जसा तो किस्सा सांगत होती ना, तो तसाच्या तसा बांधारीच्या बागेमध्ये येऊ शकतो. ओके. हा, कारण त्यातनं काय, त्याच्या आत काहीतरी मिळतं, नुसतं आवरण नाहीये, नुसती गंमत नाहीये, त्याच्या पोटात आत काहीतरी आहे लपलेलं, असं जिथे जिथे आपल्याला वाटतं. आणि असं आपल्याला वाटतं की अर्थातच खूप वाचणं ही चांगलीच गोष्ट आहे, खूप ऐकणं ही महत्वाचीच गोष्ट आहे, सगळंच महत्वाचं आहे. पण आपल्या जीवन अनुभवातनं ज्या गोष्टी आल्या त्या परफॉर्म करताना आपण इतके ऑथेंटिक दिसतो. मी माझ्या गावची भाषा बोलताना बांधारीच्या बायगामध्ये जितकी छान आणि खरी दिसते, तर मला नाही वाटत मी तितकी छान कुठे आणि दिसत असेल. बरोबर. ऐकू येते तशी बाकी कुठे ऐकू येत असेल. बरोबर. तर ती ऑथेंटिसिटी आहे सगळ्याची. आणि शिवाय ज्या गाण्यांवरती प्रेम करून
तू माझ्या बरोबर काम करायची इच्छा दाखवलीस, ती सगळी गाणी सुद्धा वंधारीच्या बायकोमध्ये आहेत. अच्छा. हा. अरे वा, सही. आणि मी रचलेली अजून काही नवी गाणी आहेत. अरे वा, त्याचेही प्रयोग खूप व्हावेत अशी आई अंबाबाची आणि प्रार्थना करते. तुला आवडलेलं किंवा तुझं स्वलिखित असं एखादं गाणं की तू कधीही गुणगुणायला तुला कंटाळा, म्हणजे स्वतःची गाणी कधी गुणगुणायला कंटाळा येणार नाही, पण तरी सगळ्यात आवडलेलं गाणं तुझं कुठलं? एखादी त्याची धून थोडीशी. आता केलेल्या गाण्यांपैकी खूप गाणी अशी रॉ आवाजातली आहेत, वरच्या पट्टीतली आहेत, रिदम वाली आहेत. त्यातल्या त्यात मला मी मध्यंतरी चेंज म्हणून एक करून बघितलं होतं, गगन जाईच्या फुला नावाचं गाणं. एकदम सायलेंट मोड मध्ये. ते मला खूप आवडतं. ओके. पण तुझा मूळ तसं बघायला गेलं तर थोडस, इव्हन तू आता रिसेंटली वृक्ष तपोवनाच्या व्हिडिओमध्ये जी रुचिका होती ती अशी वाटली की बाबा किती पोटतिडकीने या गोष्टी मांडते, आणि हे असंच आहे, म्हणजे आमच्या मनात पण हे असंच आहे. त्याच्यामुळे हा जरा विरोधाभास वाटत नाही का तुला आवडलेलं गाणं इतकं सायलेंट? कारण सगळ्याच गोष्टी बघता तू ज्या प्रकर्षानं त्या म्हणतेस, गातेस, इव्हन आजचं जे सादरीकरण आपण छबीच्या माध्यमातून केले ते सुद्धा इतकं गोड आहे. म्हणजे कुठलीही वस्तू, कुठल्याही घटनांबद्दल तुला सांगावं आणि त्या घटनेबद्दल हुबेहूब त्या पद्धतीने येतं. फक्त एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली, आणि ती म्हणजे थोडंसं एखाद्या गोष्टीबद्दलची काय म्हणतात त्याला, मला आता शब्द सुचत नाही आहेत ते सांगायला, पण प्रकर्षानं किंवा एखादं दुःख, एखाद्या गोष्टीबद्दलची तीव्र भावना ह्या तुझ्याकडून खूप छान पद्धतीने येतात. आणि हे जे गाणं आहे ना ते जरा वेगळं वाटलं, तर ते कशा पद्धतीचं आहे मला ऐकायलाच आवडेल आता. गगन जाईच्या गगन. फुला. हा. तर आधी थोडंसं सांगते की हा, हा. मी खूप पद्धतीची गाणी तशी टाकल्यामुळं लोकांना असं वाटतं की माझी हा, शैली हा. आहे, पण असं नाहीये. नाहीये. सगळ्याच प्रकारच्या भावनांवर माझं प्रेम आहे, किंवा सगळ्याच प्रकारच्या भावना व्यक्त करायला मला आवडतात. ओके. त्यामुळे जितकं मला एखादी गोष्ट आक्रमकपणे मांडायला आवडते, तितकीच एखादी संथपण. गोष्ट मला मौनातनं मांडायला सुद्धा आवडेल. अरे वा. शांत गुणगुणायला पण आवडेल. अरे वा. असं नाहीये की मस्त. माझा फॉर्म तोच आहे आणि मग मी धिंगाणाच घालायला मला आवडत, असं अजिबात नाहीये. उलट मला शांततेच्या जागा आणि शांततेच्या वेळा याच्यावर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळे गगन जाईचा फुला. नक्की एखादी लाईन मला ऐकायला आवडेल. तेव्हा गगन जाईच्या फुला. गगन जाईच्या फुला, गगन जाईच्या फुला, तुझ्या पराग भवती मानला, सुवासान प्राण उलला. अस्मानाला साथ झाली, जडावून मान खाली, येशी भुईच्या कुशीला, गगन जाईच्या फुला, तुझा सडा सांडला, दरवाळला, सुवासान प्राण उडला, तुझा आल्हाद भारान सुखावला, सुवासान प्राण उडला, तुझ्या कळी पाकळीला नादावला, सुवासान प्राण उडला, शुभ्र दळा दळाला भुलून गेला, सुवासान प्राण उडला. किती सुंदर. तर हे असं गाणं. खूप छान. बुचाची फुलं जी हिवाळ्यात येतात, तुला माहिती हो, असतील, हो, पांढरी फुलं, हो. झाड भरतं असं सगळं. ते एखादा झाडाखाली असं विद्यापीठात बसल्यावर असंच आलेलं आहे. हे असं म्हणजे कधीही बसलीस आणि तुला असं सुचू शकतं. म्हणजे बऱ्याच लेखकांचा असा नसतो म्हणजे लिखाणाचा त्यांचा बाज. म्हणजे आता मी पण लिहिते, म्हणजे इतकं नाही लिहित तुझ्या इतकं, पण तरी पण मला लिखाणाची आवड आहे. पण माझी ठरलेल्या वेळा असतात, म्हणजे मी रात्रीच बसून लिहू शकते, मला दिवसभरात काही सुचत नाही. पण तसं तुझं नाहीये. दोन प्रकार असतात आतून आलेल्या, आता म्हणालीस तशा वेळा असतातच तुझ्या लिखाणाच्या. पण तुमचा छंद जेव्हा तुमच्या व्यवसायाकडे जातो
तेव्हा तो तुम्हाला नाही नाही आता मी नाही लिहू शकत असं म्हणून चालूच चालू नाही शकत शकत. नाही. बरोबर आहे. त्यामुळे ती आता थोडी थोडी रियाजांना ही सवय झाली आहे की कोणीतरी अगदीच हा विषय घे आता लिहिला असं हा, नाही नाही होत. होत. बरोबर बरोबर. त्यातल्या त्यात आपलं ट्युनिंग जुळणाऱ्या माणसाने जर आपल्याला अशी रिक्वायरमेंट दिली की आपण विचार करतो त्याच्या बरोबर, आसपास हे बरोबर. आहे जसं तू हो दिलंस मला. हो हो. की अचानकच असं स्टीलची भांडी तयार करणाऱ्या माणसाने मला गाणं करायला दिलं असतं तर मी नसते बाई नसतं, करू जमलंच शकले. नसतं. अगदी. आता आपण तुझ्या साड्यांना घेऊन करतो आणि हो, त्याला हो. सगळ्याला काहीतरी बॅकग्राऊंड आहे छान, त्याला हो. कल्चर आहे छान, त्याचं रूप आहे, त्याचं ऍस्थेटिक आहे. अगदी या अगदी. सगळ्यामुळे ते शक्य होतं. झालंय. रिक्वायरमेंट ती नाही लिहिता येत. छबीच्या एका नव्या प्रवासात म्हणजे नवीन वर्षात आम्ही एक छान नवीन गाणं शूट केलंय आणि ते रुचिताताईनं लिहिलेलं आहे. आणि खण असेल, इलकल असेल किंवा या खण इलकल मधून मराठी संस्कृती दाखवणारी तिचं जे स्वलिखित गाणं आहे ना ते लवकरच आम्ही लॉन्च करू. तर आवर्जून छबीच्या पेजवर म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून आम्ही ते तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. तर त्याच्या सोबत आणखी एक नवीन रचना सुद्धा रुचिताताईने आपल्याच छबीसाठी केली आहे. ती सुद्धा आम्ही अजून वर्कआउट नाही केलं कारण तिने दोन्ही रचना इतक्या सुंदर दिलेत. त्यामुळे असं वाटलं की दोन्ही रचनांना तेवढा पुरेसा वेळ देऊनच ते केलं पाहिजे. त्यामुळे खूप मजा आली खरं तर त्या रचना प्रत्यक्ष लाईव्ह बघत असताना सुद्धा. त्यामुळे मी आता पुन्हा हट्टानं तुला सांगणार आहे की कोल्हापुरात हे सगळे प्रयोग झाले पाहिजेत आणि आम्ही वाट पाहतोय सगळे कोल्हापूरकर. तर तुझे आता इतके नाटकाचे प्रयोग चालू आहेत, तुझा प्रवास चालू आहे, तर या सगळ्या वेळात जे धावपळीच्या काळात तुला लिखाणाला किंवा वाचनाला, लिखाणाला ऑफकोर्स वेळ मिळत असेल, त्यात तू वेळ काढून लिहित असशील, पण वाचन सुद्धा तितकं महत्वाचं आहे. तर वाचनाला वेळ मिळतो का? सध्या काय वाचतेस? या 2 महिन्यात खरं तर अजिबात वेळ मिळालेला नाहीये. पण सध्या काय वाचते याचं उत्तर माझ्याकडे आत्ता आहे. नुकताच 2 दिवसांपूर्वी सांगलीला प्रयोग झाला कीर्तनीचा. तिथे आम्ही तारा भवाळकरांना भेटलो अरे वा. आणि त्या इतक्या म्हणजे त्या प्रयोग बघायला नाही येऊ शकल्या कारण 2.5 तास सलग बसणं काही त्यांना शक्य नव्हतं त्या दिवशी. पण त्यांनी आम्हाला घरी बोलवून घेतलं. बर. आमचेच चांगले परिचित आणि कीर्तनीचा मोठा पाठिंबा आहे रिंगणचे संपादक सचिन परब म्हणून. त्यांनी संपर्क करून सांगितलं ताराजींना, ताराजी म्हणायला लागले आणि मी त्यांना की त्यांना सांगितलं की मुलं आली आहेत अशी आणि तुम्हाला भेटू देत का. तर त्यांनी इतकं अप्रूप वाटलं असेल भेटला की आम्हाला बापरे म्हणजे कोण भेटतं असं अनोळखी कुठल्या आणि त्यांच्याकडे रोज कोणीतरी येत असतं. हो ना. माझंही स्वप्न आहे की मलाही त्यांना भेटायचंय. जाऊ आपण. खूपच छान आहेत त्या. आणि त्यांनी त्या भेटीत हा मुद्दा हा आहे की त्यांनी त्या भेटीत विचारलं आम्हाला त्यांना माहिती होतं आम्ही काय प्रयोग करतो कारण सचिन दादांचं आणि त्यांचं बोलणं ऑलरेडी झालं. त्यांनी विचारलं आम्हाला सगळं आणि मी सगळं बोलून झाल्यावर म्हणाल्या हे सगळं मला आधीच माहितीये तर मी जरा खुंटी घट्ट करायला तुला विचारलं. आणि म्हणाल्या महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल तू वाचला असशील पण महाराष्ट्राबाहेरच्या स्त्री संतांबद्दल तू काही वाचलंयस का. मी म्हणलं नाही. बापरे. तर म्हणाल्या माझं एक पुस्तक आहे स्त्री मुक्तीचा आत्मस्वर नावाचं पुस्तक आहे. तर म्हणाल्या शेजारी त्यांच्या सहकारी होत्या. म्हणाल्या आता मला काही अंधाराचं दिसत नाही मी सांगते ते लिही याच्यावर. तर कीर्तवणीच्या कलाकारांना किती गोड कडून असं म्हणून त्यांनी जे पुस्तक मला दिलंय आता स्त्री मुक्तीचा आत्मस्वर ज्याच्यात महाराष्ट्राबाहेरच्या संत कवयित्रींचा सगळा समावेश आहे. ते पुस्तक मी आता वाचते. सॉरी थोडं उत्तर मोठं झालं. नाही ठीक आहे ना. मोह झाला. पण तारा आजींबद्दल अशी कुठली गोष्ट आणि त्यांच्याकडनं कौतुकानं मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि वेळ आलीच आहे म्हणून मला अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो की आज आपण स्ट्रगलच्या काळात समजा आता मी एका 1 RK मध्ये राहते तर माझी तडप यासाठी असते की मी कधी 1 BHKचा आहे मग 1 BHK मी 2 BHK मध्ये जाईल. अरे एवढं वय आहे त्या बाईचं. विद्वत्ता तर बोलायलाच नको. मी बोलायलाच नको. छोटस घर आहे का त्यांचं अगदी साधं आणि त्या एकट्या राहतात. मला इतकं कमाल वाटलं म्हणजे इतकी डोक्याने श्रीमंत असणारी बाई जर तिला कशाची गरज आहे तर आपल्याला काय. सिरियसली मला इतकं असं झालं की बापरे काहीच गरजेचं नसतं एखाद्या माणसाला. खरंच राहणीमान मॅटर करतच नाही तुमची. आणि कायच्या काय विचार. हल्ली मला पण त्या गोष्टी फार जाणवायला लागल्यात की साधेपणात जी श्रीमंती आहे ना ती पैशातल्या कुठल्याही गोष्टीत येणं केवळ अशक्य आहे. त्याच्यामुळे आणि जाताना त्यांनी आमच्याकडे फोटो मागितले. आम्ही आमच्या फोनमध्ये आमचे जे त्यांच्याबरोबर काढलेले फोटो ते फोटो बर आणि म्हणाल्या मला पाठव हे नंतर. त्या बरोबर होत्या त्यांना सांगितलं की हिला नंबर दे माझा.
मला वाटलं असंच म्हणले असतील, ह्यांना काय करायचं ना, आपले बघू हा, आपण हा, कोण हा, आता हा. यांच्यासाठी एवढे. तर 4 दिवसांनी मला परत मेसेज आला की तू फोटो हो. पाठवलेला नाहीस, बाई फोटो मागतायत आणि तुझा नंबर पण मागतात. मी म्हणलं अरे मस्त. आणि काय पाहिजे अशा साधी लोकांकडून, माणसं एखाद्या माणसाची म्हणजे काय असू असावी? शकते. अगदी अगदी म्हणजे किती ग्राउंडेड असणार. सही सही. मला आता भेटायची फार इच्छा होतीये त्यांना. नक्की मला कधी भेटायला मिळालं तर पहिले मला वाचन चालू केलं पाहिजे, कारण या माझ्या रोजच्या धावपळीत माझं वाचन फार कमी पडतंय. आणि जर आपण मराठीबद्दल इतकं बोलतोय, मराठी भाषेबद्दल, तर ह्या मराठी माणसांनी आपण एकत्र मिळून करण्याच्या गोष्टी आहेत आणि वाचन ह्या त्यातलाच एक महत्वपूर्ण भाग आहे. त्याच्यामुळे माझी अशी भावना आहे की 2026चं हे वर्ष जसं तुझ्यासोबत आम्ही चालू केलंय, तसं अनेक मराठी कलाकारांसोबत, मराठी साहित्यकांसोबत मला अशा गप्पा करायला फार आवडतील. तर मी खूप मनापासून तुझे आभार मानते की तू इतका वेळात वेळ काढून इथं अंमल ताशवर आलीस, माझ्या छबीमध्ये सुद्धा आलीस आणि तुझा एवढा वेळ दिलास महत्वपूर्ण. आणि मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक अंडरलाईन करून सांगते की तुझे सगळे प्रयोग कोल्हापुरात होणं गरजेचंच आहे. मला सुद्धा तिथं यायचं आहे, मी आवर्जून येईन. ती हक्काने ये. अगदी अगदी. तर तुझे खूप सारे प्रयोग अख्ख्या महाराष्ट्रच नाहीत तर भारताबाहेर सुद्धा व्हावेत अशी आई अब्बाबाईची आणि प्रार्थना करते. माझ्याकडून सुद्धा छबीला इनफ धन्यवाद नाही म्हणू शकत आता मी यापुढे. मला आवडलंय छबी. मी खरं सांगते तुम्हाला, हे साड्यांचं टिपिकल दुकान नाही, हा टिपिकल बिझनेस नाही. खरंच याच्या धाग्या धाग्यात प्रेम आहे. इथल्या प्रत्येक साडीला कॅरेक्टर आहे. पण तुम्ही कुठलीही बाई, कुठल्याही स्वभावाची, कशीही कुठेही राहणारी, कुठेही वाढलेली बाईनं इथे यावं, त्या बाईच्या स्वभावाची साडी तुम्हाला इथे मिळणार. अरे. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत साड्यांना. माझं प्रेम जडलंय छबीवर आणि या ताईवर सुद्धा. माझ्याकडून थँक्यू खूप सो मच. शुभेच्छा छबीला. खूप थँक्यू सो शुभेच्छा. मच. आणि आणि हे सगळं मी तिचा प्रवास आता अनौपचारिक सुद्धा आम्ही खूप गप्पा हो, मारल्या हो. ह्या गप्पांच्या आधी. तर तिचा प्रवास, तिची मेहनत, ह्या सगळ्या धडपडीला खरंच खूप 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 अरे, मनापासून नमस्कार आभार. आणि शुभेच्छा सुद्धा या सगळ्या पुढच्या प्रवासाला. येस. आणि म्हणूनच छबीच्या माध्यमातून मला जे काही अशी माणसं भेटतायत, म्हणूनच त्यासाठी मी हे वेगळं व्यासपीठ केलं अमल तासचं, जेणेकरून ह्या सगळ्या गप्पा आणखी लोकांपर्यंट पोहोचत जाव्यात. त्याच्यामुळे मी तुला एक छोटीशी रिक्वेस्ट करेन की तुझ्या सुद्धा फॅन फॉलोअर्सना, चाहत्यांना अमल तासला आपला हा सबस्क्रायबरचा टप्पा आणखी वाढायला तुझ्याकडनं पण नक्की कळव. येस. तर मंडळी, ही मराठमोळी छबी म्हणायला मला फार आवडेल. तर ही मराठमोळी छबी तुम्हाला आवडली आहे का? या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या एका अमल तासच्या व्यासपीठावर नवीन मराठी चेहऱ्यासोबत लवकरच. धन्यवाद.